वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर। बोल वृंदावन बिहारी लाल की जय, वत्सल भगवान की जय। जय जय श्री राधे, जय श्री राधे, जय श्री राधे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। योऽन्त प्रविश्य माचमीपं प्रसत्तां सञ्जीवत्य खिलधरशक्तिधर स्वधाम्नाम् अन्नांशस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। श्रीगणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्रीमातापिताय नमः, श्रीगुरुभ्यो नमः। मागची जी मंडळी उभी ती पुढे येऊन बसा, आणि ज्यांना खरंच बसायचा त्रास आहे त्यांनी खुर्चीवर बसा. जी वयस्कर मंडळी आहे, मणक्याचा त्रास आहे, गॅप पडलेला आहे, अशांनी खुर्चीवर बसा. बाकीच्यांनी खाली येऊन बसा. उद्यापासून खुर्च्या फक्त जे वयस्कर मंडळी त्यांना द्या. ज्यांना देवाच्या कृपेने चांगले आहेत शरीर त्यांनी पुढे येऊन बसा. देवाची मर्यादा असते काही. ज्यांना खरंच त्रास आहे, वयस्कर आहे, गुडघ्यांचा कमरेचा त्रास आहे, त्यांनी बसा. बाकीच्यांनी खाली येऊन बसा. नसेल तर मग देव पुन्हा त्रास चालू करीन बरं पुढे. मग त्रास नसताना बसले तर मग चालू होऊ शकतो पुढे. आनंद अद्वय नित्य निरामय जकाने जे ध्येय योगी यांचे आनंद कंद कर्णावरणालय कृपा सिंधू भक्तवत्सल दीन दयाल पतित पावन रुक्मिणी प्राण संजीवन चराचरात वास करणारी भगवंताचे चिद्विलास निश्चित स्वरूपिणी आदिमायादी शक्ती मायमुक्ताई यांच्या असीम कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं प्रत्येकाच्या मुन्यायनं कैलासवासी रामचंद्र मामा खंडेराव पाटील धोंडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू श्री मधुकर खंडेराव पाटील धोंडगे, त्यांच्या भाऊजाई सौ मंजुळाबाई मधुकर पाटील धोंडगे, त्यांचे पुतणे श्री रमेश मधुकर पाटील धोंडगे, दुसरे पुतणे श्री विलास मधुकर पाटील धोंडगे, त्यांचे नातू श्री आशुतोष रमेश पाटील धोंडगे, श्री आशिष विलास पाटील धोंडगे, त्यांच्या सुकन्या सौ बेबीताई विडू पाटील गटकळ, गंगा भागीरथी छबुताई सज्जनराव पाटील पिंगडे, सौ सत्यभामा साहेबराव पाटील गोडसे ह्या त्यांच्या तिघ सुकन्या, आणि त्यांची पुतणी सौ रंजना बाळासाहेब पाटील बरकले, त्यांचे नातू श्री ऋषिकेश रमेश पाटील धोंडगे, चिरंजीव विवेक रमेश पाटील धोंडगे, समस्त धोंडगे परिवार, मातोरी ग्रामस्थ आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी कैलासवासी रामचंद्र मामा खंडेराव पाटील धोंडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांचे बंधू, त्यांचे पुतणे, त्यांचे नातू या परिवाराने, धोंडगे परिवाराने मामांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने श्रीमद भागवत ज्ञानयज्ञाचं आयोजन केलेलं आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडणं गरजेचं आहे. ज्यांनी आयुष्यभर पुण्य केलं त्यांच्याच पुण्याचं स्मरण केलं जातं. आणावा लागतो तो देव, होऊन येतात ते संत, जन्माला येतात ते तुम्ही आपण जीव. म्हणून देवाची जयंती साजरी होते, संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या होतात, आणि आपलं श्राद्ध पक्ष असतं. या परिवाराने खरं तर सुरुवातीला फक्त 7 तारखेचं पुण्यस्मरणाचं कीर्तनाचं आयोजन केलेलं होतं. पण वैकुंठवासी दामोदर अण्णाच्या स्मृतिप्रीत्यर्थ जे काही भागवताचं यज्ञाचं आयोजन केलं होतं, बाबांच्या पुतण्यांनी, बंधूंनी असं ठरवलं की आपण सुद्धा
मामांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने श्रीमद भागवत ज्ञान यज्ञाचं आयोजन करावं. आधी फक्त कीर्तनाची 7 तारीख मला दिलेली होती आणि मग सारंग भाऊ, समस्त पिंगळे परिवार, संदीप नाप्पा सगळ्यांनी मिळून, अंबादास नाना असते, दौलत भाऊ, या सगळ्यांनी, शिवाजी काका, शिवाजी भाऊ, शिवराम काका, या सगळ्या मंडळींनी एका ठिकाणी बसून असं ठरवलं की भागवताचं मामांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजन करायचं. मग अशी चर्चा झाली की महाराज 31 पासून 7 तारखेला पुण्यस्मरण येईल असं कार्यक्रम करायचा. त्याच्यात 6 कीर्तनं दिलेली होती माझे. आजचं कीर्तन भद्रा मारुती संस्थानला गेल्या 10-12 वर्षापासून वार्षिक येते. दरवर्षी मारुतीरायाची एक भद्रा मारुतीची सेवा असते. संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील दरवर्षी मला गेल्या 10 वर्षापासून ती सेवा देत आहेत. यावर्षी त्यांना विनंती केली की माझ्या घरचा कार्यक्रम आहे. एक वाघोलीचं कीर्तन होतं पुण्याचं, एक नांदगावच्या जवळ एक कीर्तन होतं, असे 5-6 कीर्तन कॅन्सल करावे लागतात. सगळ्यांना सांगितलं माझ्या घरचा कार्यक्रम आहे. त्यांना मी मामा सांगायचो की माझ्या मामाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे जमलं ते. मामांनी आयुष्यभर जे सत्कर्म केलं, जी पुण्यही केली, जी मदत केली, आडी अडचणीला प्रत्येकाच्या मदतीला धावून आले, त्या पुण्याईचा हा परिपाक आहे की त्यांच्या स्मरणार्थ भागवताचं आयोजन होत आहे. भागवताची कथा ही प्रेत नाशिनी कथा आहे. भागवताची कथा ही पूर्वजांच्या उद्धाराची कथा आहे. मायबाप, आपली दिवाळी दरवर्षी साजरी होते अश्विन वद्य अमावस्या. आपण दरवर्षी अश्विन महिन्यामध्ये अमावस्याला दिवाळी साजरी करतो, पण आपल्या घरातले जे पूर्वज गेलेले त्यांची दिवाळी दरवर्षी साजरी होत नाही. मग स्कंद पुराण सांगतं त्यांची दिवाळी कधी साजरी होते? ज्या वेळेस गेलेल्या जीवात्म्याच्या गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ भागवताचं आयोजन केलं जातं, अन्नदान, नामदान, ज्ञानदान या गोष्टींचं आयोजन केलं जातं. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र, त्यांचे बंधू, त्यांचे पुतणे, त्यांच्या लेकी, सुना, नातू, ही मंडळी जेव्हा त्यांच्या स्मरणार्थ भगवंताचं चिंतन करतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती भावे तया, तेव्हा पितृ प्रसन्न होतात. आपल्या धर्मामध्ये 7 पातळ्या, अतळ, वितळ, सुतळ, महातळ, तळातळ, रसातळ, पाताळ. त्याच्यातलं सुतळ नावाच्या पाताळामध्ये अर्यमा नावाचा पितर राहतो. पितरांच्या तृप्तीसाठी, मोक्षासाठी, मुक्तीसाठी भागवताची कथा ही प्रेत नाशिनी कथा आहे, दुर्भिक्ष नाशिनी कथा आहे. आणि मग सगळं नियोजन या ठिकाणी झालं. आमचे सीताराम भाऊ पिंगळे यांनी हरिपाठ, बाकीच्या गोष्टी, साऊंड सिस्टीम, या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करून जे जे या ठिकाणी सहकार्य लागणार होतं त्यांनी ते केलं. प्रत्येकाचं योगदान या कार्यामध्ये आहे. माझे सगळे सहकारी, आकाश महाराज असतील, भूषण महाराज असतील, गौरव महाराज असतील, पवन महाराज असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी, आमचे झाकीवाले अण्णा असतील, साऊंड चांगले विकी दादा, तेवढीच भीती होती. आम्हाला एक टाइम जेवण नसलं तरी चालतं, बस साऊंड चांगला पाहिजे. सगळं नियोजन जुळून आलेलं आहे. आज पहिला दिवस थोडा उशीर झाला. उद्या आपली कथा अगदी वेळेवर सुरू होईल. पहिला दिवस थोडा लांब गेला, 2-2:30 वाजेपर्यंत कथा चालली. उशीर झाला ना कथेला, चालेल ना 2-2:30 वाजेपर्यंत. तुम्ही म्हणा तुला काही काम नाही रे, आम्हाला सकाळी फवारे मारायचे. सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, संप्रदायातली मातुलेश्वर भजनी मंडळ, मखमलाबादची मंडळी, या परिवारावर प्रेम करणारे इष्टमित्र, गणगोत्र, सगळे सोयरे, आप्तेष्ट, नातेवाईक, सगळ्या क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी. मामांचं कर्तृत्व मी त्यांच्याबद्दल जे ऐकलेलं आहे, मामांच्या बद्दल मी फक्त एकच पद म्हणेल, त्या पदामध्ये मामांचं संपूर्ण जीवन येतं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान
पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं। पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं। दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं। जिसके तन अपनाए उसे इंसान कहते हैं। किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं। पराया दर्द अपनाए इसे इंसान कहते हैं। माणुसकीची मदतीची भाषा मला बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या की या व्यक्तीने आयुष्यभर मदत केली. आडल्या नडलेल्या गरजवंतांना ज्याला आवश्यकता आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही व्यक्ती धावून गेली. हे पुण्यात्मे होते म्हणूनच हा यज्ञ आयोजित केला जातोय. विको कमी करत गेल्या काही वर्षापासून मातोरी मखमलाबाद या गावाशी नाट जोडल्या गेली. खरं तर काळाराम मंदिरापासून ही काळाराम मंदिरात कथा झाली, मग मखमलाबादला, आणि मग सीताराम भाऊंच्या बंगल्याच्या वास्तुशांती प्रित्यर्थ, नंतर मग अण्णांच्या स्मृती प्रित्यर्थ या चौघ भावंडांनी कथेचं आयोजन केलं होतं. आणि आता हे पुन्हा त्या ठिकाणी मामांच्या स्मृती प्रित्यर्थ भागवताचं आयोजन केलं जात आहे. भा प्रकाशित चिदानंदो गतिर्यस्य मृत्युलोके वरिष्ठानाम सर्व शासनानाम अंतर्नेर भूत भविष्यती ही भागवताची व्याख्या आहे. श्रीवदम भागवतम नामं पुराणं लोकविश्रुतं श्रद्धयास्तवयुक्तो मम संतोष कारणं नित्यं भागवतं यस्तु पुराणं पठति नर प्रत्यक्षर भवेतस्य कपिलादानजं फलम्. श्लोकार्थं श्लोकपादं वा नित्यं भागवतोद्भवं पठते शृणुयात् यस्तु गोसहस्र फलं लभेत्. नित्यं मम कथा यत्र तत्र तिष्ठन्ति वैष्णवा कलिबाह्य नरास्ते वैर्यर्चयन्ति सदा. 7 दिवस भगवंताचं हे ज्ञानयज्ञ आहे. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. भागवत हा ग्रंथ नाहीये. भागवत ही भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. भागवत हे भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप आहे. प्रत्यक्ष भगवान परमात्मा निजी धामाला जाताना भागवतामध्ये आत्मचैतन्य स्वरूप ठेवून गेलेले आहे. आणि म्हणून जो भागवताची कथा श्रवण करतो, आयोजन करतो, त्याच्याबद्दल त्या ठिकाणी आस्था बाळगतो, त्याच्यावरती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कृपा होते. हा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप रूपी ग्रंथ आहे. ग्रंथ अनेक आहेत. वेद आहे, शास्त्र आहे, पुराण आहेत, उपनिषद आहेत. आपल्या धर्माचे प्रस्थानत्रयी 6 शास्त्र, उपनिषद आणि भगवद्गीता ही प्रस्थानत्रयी आहे. वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी ज्ञानेश्वरी, गाथा आणि एकनाथी भागवत ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. ग्रंथ अनेक आहेत, पण भागवत सगळ्या ग्रंथांचं सार आहे. भगवान कृष्ण सारभोगी आहे. लाला को माखन भाई रे कुछ और काम नाही रे. भगवान कृष्णाने लोणी खाल्लं. लोणी दुधाचं सार आहे. देवानं ताक नाही पिलं. ताक कोण पितं? देवाने ताक नाही पिलं. गवळ्याचे ताक पिरे म्हटलेलं आहे. गवळ्याच्या मुलांनी ताक पिलं. ताक आंबट असतं, त्याला आसार म्हणतात. भगवान कृष्ण सारभोगी आहे म्हणून भगवान श्रीकृष्णाने लोणी सेवन केलं. जगातले सगळे धर्मग्रंथ दह्यासारखे, दुधासारखे, ताकासारखे. श्रीमद भागवत हे लोण्यासारखं आहे. श्रीमद भागवत हे लोण्यासारखं आहे. लोणी, नवनीत, मृदु सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. सज्जनाचं चित्त म्हणजे नवनीत. नवनीत दुधाचं सार आहे. भगवान कृष्ण सारभोगी आहे. सर्व साधनांचे सार
भव सिंधू पार. असं ठेवा आणि तिरपा करा. बस बस बस. धन्यवाद. म्हणून आपल्याला गेल्या पुढच्या येणाऱ्या 7 दिवसात आपल्याला भागवताची कथा श्रवण करायची. आज पहिला दिवस आहे. भागवताचं प्रास्ताविक आपण बघू. भागवत कोणी निर्माण केलं, भागवत कोणाला सांगितलं, भागवताचा प्रचार कोणी केला, भागवत का जन्माला आलं, भागवतात किती अध्याय, भागवतात किती श्लोक आहे, भागवतात किती स्कंद आहेत, भागवतात किती अक्षर आहेत, भागवताची फलश्रुती काय, भागवत निर्माण करण्याचं कारण काय, या सगळ्या गोष्टी आपण आज भागवताच्या पहिल्या दिवशी प्रास्ताविकमध्ये पाहणार आहोत. व्यासं व्यासकरं वंदे मुनी नारायणं स्वयं यत्प्राप्त कृपा लोका लोका मुक्ता ग्रहिक्लात श्रीधरं श्रीधरं वंदे श्रीधरपरायणं तस्यैव श्रीप्रसादेनं श्रीधरये कृतिकृता राधा भक्ति हरिज्ञानताभ्यां च समन्विता तां श्रीं भागवतीं गाथा वंदे युगलरूपिणीं कृष्णनारायणं वंदे कृष्ण वंदे प्रथासुतं व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वंदे कृष्ण वंदे प्रथासुतं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः. भगवान श्रीकृष्ण सच्चिदानंद स्वरूप आहे. सतचित आनंद. सत म्हणजे आहे, चित म्हणजे भासतो, आनंद म्हणजे आल्हाद. प्रत्येकाला आनंद पाहिजे. आनंद वेगळं आणि सुख वेगळं. सुख म्हणजे आनंद नाही. आनंदाची व्याख्या वेगळी आहे. जगामध्ये असा एकमेव शब्द आहे, त्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही. सगळ्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द आहे. दिवस रात्र, पाप पुण्य, चांगलं वाईट, स्त्री पुरुष, काळं गोर, सुख दुःख, आनंद, याच्या उलट शब्द सांगा. मराठी विश्वकोशामध्ये आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात, नाही या आनंदाशी जोडा. या आनंदाला दुसरा जोडा नाहीये. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदची. म्हणून नंद घर आनंद भयो, बालक भयो नाही. भगवान परमात्मा आनंद स्वरूप आहे. आनंदाचा कंद म्हटलेला आहे. परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि श्रीकृष्णाय वयं नमः. स्त्री म्हणजे राधा. एकट्या कृष्णाला वंदन नाही. आमच्या धर्मात पुरुषापेक्षा स्त्रीला जास्त किंमत आहे. म्हणून आपल्या धर्मामध्ये सीताराम म्हणतात, राम सीता म्हणत नाही. लक्ष्मी नारायण म्हणतात, नारायण लक्ष्मी म्हणत नाही. राधा कृष्ण म्हणतात, कृष्ण राधा म्हणत नाही. त्याच्यामुळे आपल्या धर्मात, आपल्या देशात 8 मार्च महिला दिवस साजरा करायची गरजच पडत नाही. कारण प्रत्येक दिवस तुमचा आहे. दिवसाची सुरुवात घरातल्या ग्रहलक्ष्मीने होते. तुमच्याशिवाय घराला घर पण नाही. तुमच्याशिवाय घरात लक्ष्मी नांदत नाही. तुमच्याशिवाय घरामध्ये लक्ष्मी येत नाही. तुमच्याशिवाय माता सरस्वती राबत नाही. आणि तुमच्याशिवाय महागौरीची कृपा माणसाला संपादित करता येत नाही. त्याच्यामुळे वेगळा महिला दिवस साजरा करायची गरजच पडली नाही कधी. पाश्चात्य संस्कृतीमध्ये वर्षातला कुठला तरी एक दिवस महिला दिवस म्हणून साजरा करता. म्हणजे त्या संस्कृतीमध्ये एकच दिवस महिलेचा सन्मान आहे. मोठ्या जबाबदारीने बोलतोय. हिंदू धर्माव्यतिरिक्त स्त्रीला दुसऱ्या कोणत्याच धर्मात किंमत दिल्या जात नाही. या धर्मात स्त्री पूजनीय आहे, मातृस्वरूप आहे. म्हणून श्री कृष्ण म्हटलं की ते राधाकृष्ण होतं. श्रीराम म्हटलं की ते सीताराम होतं. आणि श्री नारायण म्हटलं की ते लक्ष्मी नारायण होतं. श्री म्हणजे सीता, श्री म्हणजे राधा, श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे रखमिणी. आधी तुमचा सन्मान आहे आणि नंतर देवाचा सन्मान आहे. राधे सहित कृष्णाला वंदन केलं जातं. नैमिषे सुतमासिनम अभिवाद्य महमतिम कथामृतरसस्वाद कुशल शोनको ब्रवीत. एकदा नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषीमुनी बसलेले असताना, यज्ञयागादी कर्म आटोपलेले असताना तिथे सुतांचं आगमन झालं.
बहु अवघड आहे संत भेटी पर जग जेठी करुणा केली. साधूची भेट दुर्मिळ आहे. ऐसे कैसी आणि भेटती ते साधू. साधू भेटत नाही, साधू ओळखता येत नाही. अडचण काय झाली, लोक नको त्याला साधू समजायला लागले. पहिला मुद्दा, साधू चमत्कार करत नाही. हे तुम्ही त्याच्यावरती खुणगाड बांधून ठेवा. साधू कधी चमत्कार करत नाही. साधू लोकांना भुलवत नाही. साधू स्वतःचा बडेजाव कधीच सांगत नाही. तुम्ही नको त्याला साधू समजतात म्हणून पंचायत होते. खरा साधू ओळखता येत नाही. तुम्हाला झालं काय सगळ्यांना, तुम्हाला मला प्रत्येकाचा प्रॉब्लेम काय आपला, तुम्हाला फक्त माहिती पडलं पाहिजे कोणीतरी चमत्कारिक बाबा आला, सुटलेलो. बाकीच्यांचं जाऊ द्या, आमच्याकडे सादरवाला बाबा आला होता मागे. यांनी कधी सांगितलं ना तुम्हाला, भोजकर महाराजच्या पायाला हात लावला पैसे सापडता, लोक रात्यातून तंगड तोडून देतील. सकाळी बाबू लंगड्या. अडचण काय झाली, या जगात नको त्याला जास्त किंमत दिल्यामुळे सज्जनांची किंमत घटली. खरे साधू बाजूला राहिले. कबीरजींचा एक दोहा आहे, पण तो चांगला नाही सांगण्यासारखा. गोपाल कृष्ण भगवान की जय. कबीरजींना असा आसूड मारलाय 12व्या शतकामध्ये, पण माझा अधिकार आहे, माझं वय पोचत नाही तिथपर्यंत, त्याच्यामुळे बोलत नाही. आपली सगळ्यात मोठी अडचण ही आहे, आपली पंचायत ही आहे. माझे गुरु माऊली मला नेहमी एक फार सुंदर चिंतन सांगायचे. ते म्हणायचे, आसमानों से जमीनों को मिलाने वाले, आसमानों को जमीनों से मिलाने वाले झूठे होते हैं तकदीर बताने वाले. आसमानों को जमीनों से मिलाने वाले झूठे होते हैं तकदीर बनाने वाले. अब तो मर जाता है रिश्ता बुरे वक्तों पर, अब तो मर जाता है रिश्ता बुरे वक्तों पर, पहले मर जाते थे रिश्तों को निभाने वाले. तुमच्याबद्दल बोलू का मैं, खरा साधू जनक जननी सीतामाईला सुद्धा ओळखता आला नाही. मग सीतामाई सारखी जर फसू शकते, म्हणून नैमिषारण्यामध्ये शौनकांचं आगमन झालं. ऐसे कैसियाने भेटती ते साधू. सुतांचं आगमन झालं. शौनकांनी सुतांचं चरण प्रक्षालन केलं. जिस घर नाही है संतो की पूजा. चरण प्रक्षालन केलं, आसनावरती बसवलं आणि सांगितलं, महाराज अज्ञान ध्यांत विद्वंसम कोटी सूर्य समप्रभम स्वताख्यायी कथा सार मम कर्ण रसायनम भक्ति ज्ञान विरागोप्त विवेको वर्धते महान माया मोह निरासस्य वैष्णवे क्रेतम कथम यह घोर कलो प्राय जीवशा शरताम गीता क्लेशक्रांतस्यैव परायणम. मुनिवर, आम्ही आतापर्यंत अनेक कथा ऐकल्यात. कलियुगामध्ये घरी बसल्या संसारामध्ये राहून भगवत प्राप्ती होईल असं काहीतरी साधन सांगा. संसार करत करत परमार्थाची प्राप्ती होईल असं काहीतरी साधन सांगा. आतापर्यंत आम्ही कथा अनेक ऐकल्या, आता आम्हाला कथांचं सारतत्व ऐकायचं. यांनी सांगितलं, एकदा नैमिषारण्य बद्रिकाश्रमामध्ये बद्रीविशाल भगवान बद्रीनारायण, हिमालयातले 4 धाम आहे, गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ. हे हिमालयातले 4 धाम आहेत. भगवान बद्रीविशाल तिथे नारायणाच्या स्वरूपामध्ये आहेत. त्या बद्रीविशालला बद्रिकाश्रमात 4 ब्रह्मदेवाचे मुलं बसले, सनक, सनातन, सनतकुमार आणि सनक नंदन. तिथे नारदाचं आगमन झालं. नारदाचा चेहरा उदास होता, कष्टी होता, दुःखी होता. यांनी विचारलं, कथम ब्रह्मदिनमुख कुत चिंतातुरो भवात त्वरितम गम्यतम कुत्र कुतश्चागमनम तव.
थांबा ना नारदजी, तुम्ही साधू आहात, चेहऱ्यावरती चिंता आहे, कष्टी आहे, दुःखी आहेत तुम्ही. कबीर महाराज म्हणता फकीर होके फिकीर करे. कबीरजींचे शब्द असे आहे, फकीर होके फिकीर करे. वही साला गद्दा आहे, माझे शब्द नाही बरं, कबीरांचे. ते म्हणता फकीर असून जर फिकीर करत असेल तर त्याला फकीर म्हणता येत नाही. ज्याची फिकीर गेली तोच फकीर बनतो. नारदजी, तुम्ही ब्रह्मचारी आहेत, भगवंताचे प्रिय भक्त आहेत, एवढं असताना तुमच्या चेहऱ्यावरती चिंता बरी वाटत नाही, काय झालं? त्याने सांगितलं, हो सर्वोत्तम पृथ्वी समजून मी या मृत्यूलोकात आलो होतो. आम तो पृथ्वी आतो ज्ञातो सर्वोत्तम पुष्करमच्या प्रयागजम काशी गोदावरी यथा हरे क्षेत्र कुरुक्षेत्र श्रीरंगम सेतुबंधनम यमादिशी तीर्थेषु ब्रह्ममान इतस्ततः. ते म्हणता मी नाशिकला गेलो. नाशिकचं नाव आहे जनस्थान, नाशिक. आणि मुघलांच्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये नाशिकचं नाव होतं काय होतं? गुलशनाबाद. सूर्यनारायणाच्या मंदिराची कथा राजा शिवछत्रपती या ग्रंथामध्ये येते. असं म्हणतात की मुघलांनी जेव्हा नाशिक बाटवायचं ठरवलं तर सुंदर नारायणातल्या मंदिरातल्या देवाने गोदावरीत उड्या मारल्या होत्या. असं शिवचरित्रामध्ये पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. मी नाशिकला गेलो, हरिक्षेत्र कुरुक्षेत्र श्रीरंग सेतुबंधन रामेश्वरम, पण माझ्या चित्ताला कुठेही शांती मिळाली नाही. मी वृंदावनामध्ये गेलो, जिथे भगवान श्रीकृष्णाने आपलं लीला विग्रही चरित्र केलं. मी वृंदावनात माता यमुना महाराणीच्या काठावरती गेलो आणि तिथे मी एक दृश्य पाहिलं. एक स्त्री आहे, ती तरुण आहे, 2 मुलं आहेत, ते म्हातारे आहेत, अनेक स्त्रिया आहेत, त्या रुदन करत आहेत. आणि मी तिच्या जवळून जाताना तिने मला हाक मारली, भो भो साधो क्षणम तिष्ठ. तिने सांगितलं, अजी महात्मा जी क्षणभर ठहर जाए और मेरी चिंता को भी नष्ट कर दीजिए. म्हटले महात्माजी थांबा. मी विचारलं की देवी तू कोण आहे, तुझं नाव काय? तिने सांगितलं माझं नाव भक्ती. हे माझे 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. आणि या ज्या स्त्रिया रडताय, गंगा यमुना सरस्वती कावेरी गोदावरी तुंगभद्रा इंद्रायणी दारणा वारणा, ज्या काही नद्या आहेत, भारतातल्या 108 नद्या आहेत, पवित्र नद्या आहेत. म्हणून गळ्यामध्ये तुळशीची माळ 108 मण्यांची. 108 मण्यांची माळ गळ्यामध्ये एवढ्यासाठी की स्नान करताना त्याच्यावरती जे पाणी पडतं, तुळशीच्या मण्यांवरती जे पाणी पडतं 108 मण्यांवरती, तर भारतातल्या सगळ्या 108 तीर्थाचं स्नान करण्याचं पुण्य मिळतं जर तुळस असली तर. मग तुम्ही किती महागडा मोतीची मण्यांची माळ घाला, डायमंडची माळ घाला, तुम्ही त्याच्यातून अंगावरती स्नान केल्यानंतर ते पुण्य मिळत नाही जे तुळशीच्या माळ्यानं मिळतं. म्हणून 108च मण्यांची माळ आहे. काही ना कधी म्हटलं का माळ टाकून येते, म्हणतात महाराज आपली मनाची माळ आहे. मनाची म्हणजे मन किती किलोचा आहे? मन एक मन किती किलोचा होतो? किती? 40 किलोचा एक मन होतो. मग 40 किलोची माळ आहे का तुझ्या गळ्यात? महाराज आपली मनाची माळ आहे. अरे मनाची माळ नाही घालू शकत भावड्या तू. मनाची माळ नाही जमत, मनाची माळ घालू. माझ्या मातांना विचारतो, मला सांगा, एखादी सौभाग्यवती स्त्री आहे, लग्न झालं, सासरी आली आणि तिने सासूला सांगितलं, आत्या आपल्याला सगळं सांगा पण मी गळ्यात मंगळसूत्र घालणार नाही. ती म्हटली, बाई असं नाही चालत, गळ्यात मंगळसूत्र घालावं की सौभाग्याचं मंगल्याचं प्रतीक येते. ठीक नाही, मी सगळं मान्य करतो तुमचं, पण मी मंगळसूत्र घालणार नाही. जिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही तिला सौभाग्यवती म्हणता येत नाही. हे तर बरोबर आहे की नाही? मग महाराज आपल्याला काहीच चालत नाही पण माळ घालत नाही, जमत नाही. सौभाग्यवती तिलाच म्हणतात जिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास. मी हरीचा दास आहे असं म्हणून घ्या. मायबाप, भक्ती
भक्तीला दोन मुलं है, भक्ति से मुक्ति मिलती सारी दुनिया कहती हो क्या है कि होने यहाँ होने और होती है। अपने आप को तो भूल गया तो औरों को समझाता है, सुबह का चढ़ने वाला सूरज शाम को ढल जाता। जिंदगी में मत करना अभिमान, जिंदगी में मत करना अभिमान, माफ करता नहीं भगवान, माफ करता नहीं भगवान, माफ करता नहीं भगवान। माफ करता नहीं भगवान, माफ करता नहीं भगवान, माफ करता नहीं भगवान। लाख तौबा करे ना इंसान, माफ करता नहीं भगवान, करता नहीं भगवान। चुकून लात लागली, पाया पडलं तर दोष लागत नाही. हॅलो, गेन मोकळा कर थोडा. चुकून लात लागली आणि पाया पडलं की दोष लागत नाही. जाणून बुजून लात मारली, अरे चुकलं ते चालत नाही, अजिबात नाही. माफ करता नाही भगवान, देव माफ करत नाही, अजिबात नाही. तुम्हाला मला सगळ्यांना एकदा तर हिशोब द्यायचाच आहे की नाही. आणि म्हणून मी भक्ती आहे, हे माझे दोन मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. ज्ञान नाही ज्ञानेन ही सदृशम पवित्र, गेन मोकळा करायचा. नाही ज्ञानेन ही सदृशम पवित्रम हे विद्यते. ज्ञान नसलं तर जीवन, प्रत्येक गोष्टीला ज्ञान लागतं. नोकरी करायला ज्ञान लागतं, व्यापार करायला ज्ञान लागतं, व्यवसाय करायला ज्ञान लागतं, शेती करायला ज्ञान लागतं, एका घराची 2 दारं करायला सुद्धा ज्ञान लागतं, ज्ञानच लागतं की नाही. आणि त्याचे तर तुमच्याकडे साठे आहेत, इकडे नाही माथुरीत, पण मग तिकडे. मला अजून 7 दिवस राहायचंय ना इकडे. मी 7 दिवसात इकडचं काही सांगणार नाही, सगळं तिकडचं इकडे. 9 पासून माझी कथा राहुरीला आहे. माथुरवाले थोडी ऐकायला ना राहुरीला. पण माथुरी मग मला वाचचं मी गेल्या 15 वर्षात सांगितलं नाही, आता कशाला सांगेल. परमार्थ रुजलेला आहे या 2 गावात. तुमच्यावरती रामरायाची कृपा आहे. मला असं वाटतं कधी कधी की या तुमच्या गावात प्रभू रामचंद्र मुक्कामाला थांबले असतील. आता ते कोणाच्या मळ्यात थांबले ते माहित नाही मला, कोणाच्या, पण थांबले मात्र जरूर. मातुलेश्वराच्या मंदिरात येऊन गेलेत. भगवान रामरायाची कृपा आहे. भक्ती, ज्ञान, दुसरा वैराग्य. नो हे वैराग्य सोपे रे, वैराग्य नो ही लेकुराच्या गोष्टी. वैराग्य सोपं नाही. वैराग्य म्हणजे काय, ऐका. इंद्रियांची भोग भोगण्याची क्षमता असताना इंद्रियांनी भोगांचा केलेला त्याग, याचं नाव वैराग्य. नाही ध्यानात येत. इहलोकापासून परलोकापर्यंत जेवढे भौतिक सुख आहे त्या सगळ्या सुखांचा त्याग, याचं नाव वैराग्य. नाही महाराज, नाही ध्यानात. मग एक माणूस भेटला म्हणे, महाराज मी 200 ग्राम सुपारी खायचो, मी एकदम सुपारी खाणं बंद केली. म्हटलं तुला एवढं कसं काय वैराग्य झालं? तो म्हटला तोंडात दातच उरले नाही. ते वैराग्य नाही, तो वैताग आहे. डायबिटीज झाल्यावर साखर बंद करणे हा वैताग आहे. पत्नी सुशील आहे, मुलं आज्ञाधारी आहे, घरी सगळे सुख आहे, एवढे सगळे सुख असताना निवृत्तीनाथांची वारी करणे याला म्हणतात वैराग्य. आणि पोरांनी हाताखालून काढल्यावर पंढरपूरला जाणे याला म्हणतात वैताग. वैताग आणि वैराग्य समजून घ्या. ज्ञान आणि वैराग्य भक्तीच्या पोटी, भक्तीची या पोटी बोध. महाराज माझे मुलं म्हातारे, मी तरुण, हे बरं दिसत नाही. नारदानं गीतेचा पाठ केला, वेदांच्या रुचा म्हटल्या, काही झालं नाही. वरतून आकाशवाणी झाली की नारदजी तुम्ही सत्कर्म करा. मग सत्कर्म कसं करू? तेव्हा आकाशवाणी झाली, ते तुम्ही संतांना विचारा. म्हणून नारद सांगतात, मी बद्रिकाश्रमात गेलो.
बद्रिकाश्रमामध्ये जाऊन मी सनकादिकांना विचारलं की कोणतं सत्कर्म करू. त्यांनी सांगितलं तुम्ही भागवताचं पारायण करा. मग नारदाने प्रश्न केला की भागवताचं पारायण करू, वेदाच्या ऋचा म्हटल्या, गीतेचा पाठ केला, शास्त्राचं पारायण केलं, भक्तीला पूर्वीच्या ऐश्वर्याचे दिवस प्राप्त झाले आणि तुम्ही सांगता भागवताचं पारायण. बरं, आतापर्यंत कोणी कोणी भागवताचं पारायण केलं त्यांचा उद्धार झाला? भागवताचा फायदा काय? भागवत कुणाकुणाचा उद्धार करतं? भागवत कशासाठी ऐकायचं? भागवताचा बेनिफिट काय? त्यावेळेस सनकादिक नारदाला सांगतात, नारदजी, ही मानवा पापकृतस्ते सर्वदा सदा दुराचरत विमार्गता क्रोधाग्निदग्ध कुटिलाश्य कामिनम सप्ताहिनेन कलो पुनंती. ते कोण कोण? क्रोधाग्नीमध्ये जळणारे, कुटील, कामपरायण, आई वडिलांची निंदा करणारे, तहानेनं व्याकुळ झालेले, आश्रम धर्मरहित, दंभी, दुसऱ्याची उन्नती पाहून कुडापा करणारे, दुसऱ्याला दुःख देणारे, यांचा सुद्धा भागवताच्या कथेत उद्धार होतो. जगात 5 महापातक सांगितलेले आहेत. कोणकोणते? ब्रह्महत्या. पहिलं आहे मदिरापान. मदिरापान म्हणजे इकडे कोणी करत नाही ते. 5 महापातकापैकी पहिलं पातक आहे मदिरापान, दुसरं आहे ब्रह्महत्या, तिसरं आहे सोन्याची चोरी, चौथं आहे गुरुस्त्री गमन आणि 5वं आहे विश्वासघात. जगात 5 महापातक आहेत. याच्या पलीकडे दुसरं पाप नाही. पहिला आहे मदिरापान, दारू पिणे. आपल्या गावात कोणी पेत नाही त्याच्यामुळे मी काही विस्तार करत नाही त्याचा, पुढे चालतो. ब्रह्महत्या, सोन्याची चोरी, सोन्या नावाचा बोऱ्या नाही, सुवर्ण, गुरुस्त्री गमन आणि 5वं विश्वासघात. या 5 पातकांना जगात कुठलंच त्या ठिकाणी तोड नाही. हे सगळ्यात मोठे पाप आहेत. यांचा सुद्धा श्रीमद भागवतामध्ये उद्धार होतो. आणि नारदजी, जिवंतपणी गतीन मेल्यानंतर सद्गती देणारे एकमेव शास्त्र आहे ते आहे भागवत. काही उदाहरण आहे महाराज तुमच्याकडे? आहे ना. फार पुरातन काळामध्ये तुंगभद्रा नदीच्या काठी आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. यजन याजन अध्ययन षटकर्म करणारा पवित्र ब्राह्मण. त्याच्या बायकोचं नाव होतं धुंधुली. खाष्ट होती, भांडकुदाळ होती. स्त्रियांचे 4 प्रकार आहे: कजाक, साध्वी, सतीन, पतिव्रता. कजाक म्हणजे नवऱ्याच्या अंगावर धावून जाणारी. साध्वी देव आणि पती समांतर मानणारी. सती पती गेल्यानंतर सोबत सहगमन करणारी. आणि पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. 4 प्रकार स्त्रियांचे. ही धुंदुकाली भांडकुदाळ होते. अडचण अशी होती ब्राह्मण बुवाची, पोटी मुलबाळ नव्हतं, गोठ्यात गाय होती, तिला वासरू होत नव्हतं, आणि अंगणात तुळशीचं रोपटं वाचत नव्हतं, जगत नव्हतं. मायबाप, तुळशीचं महत्व असं आहे, जगाच्या पाठीवरती बाकीच्या ज्या वनस्पती आहे त्या दिवसभर ऑक्सिजन देतात आणि कार्बन डायऑक्साईड शोषण करतात. रात्री ते झाडं ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात. जुन्या काळामध्ये काय व्हायचं, जुने लोक म्हणायचे रात्री चिंचेच्या झाडाखाली झोपू नये, आंब्याच्या झाडाखाली झोपू नये. का? छातीवर भूत येऊन बसतं, छाती दबकते. ते भूत नव्हतं, ते झाड रात्री कार्बन डायऑक्साईड सोडल्यामुळे ऑक्सिजन कमी पडला की जीव गुदमरायचा. आणि ऑक्सिजनची किंमत लोकांना कोरोनामध्ये कळाली. जगाच्या पाठीवरती 24 घंटे ऑक्सिजन देणारी एकमेव वनस्पती आहे आणि ती आहे तुळस. भोपाल गॅस गळती, मला वाटतं 78, 77, 78 की 75ची, मला साल नाही सांगतायत, पण भोपाळला गॅस गळती झाली होती मध्ये मोठी. बरेच लोक मेले होते.
पण सर्वेअंती असं कळालं की ज्यांच्या दारी तुळशी वृंदावन होतं त्यांना त्या गॅसचा प्रभाव फार कमी प्रमाणात जाणवला होता. ते लोक वाचले होते. हा काही चमत्कार नाही, हे काही धार्मिक त्या ठिकाणी कुठल्या भूलथापा नाही आहे. त्या वनस्पतीचा तो गुणधर्म आहे. सकाळ संध्याकाळ माता मावल्या तुळशीच्या संपर्कात जाऊन त्यांना प्रदक्षिणा घालणे. वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे की तिच्या 24 घंटे ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे. तिच्या आजूबाजूला प्रदक्षिणा घातल्या की स्त्रियांचं जास्तीत जास्त काम घरात असतं. घरामध्ये ऑक्सिजन मोकळा मिळत नाही. तुळशीच्या सानिध्यात गेला की तिला पुरेसा ऑक्सिजन मिळावा, हा त्याच्या मागचा उद्देश होता. अंगणात तुळस जगत नाही, गाईला वासरू नाही, पोटी मुलबाळ नाही. लोक निपुत्रिक म्हणायचे. निपुत्रिक कोणाला म्हणतात? ज्याच्या पोटी मुलबाळ आलं नाही त्याला निपुत्रिक म्हणत नाही. ज्याला संतती झाली नाही त्याला निपुत्रिक म्हणत नाही. मग निपुत्रिक म्हणतात कुणाला? कोटी रुपयाचं शरीर ज्या देवाने दिलं, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, जगजीवन नारायण, काही ना गुण दयाचे तो या विवरेच्या तिरी, तो या विवरेच्या तिरी, विवरेच्या तिरे, तो या विवरेच्या तिरे, जेने हा जीव दिला दान. जीवदान देवानं दिलेलं आहे. आणि म्हणून निपुत्री कोणाला म्हणतात? कोटी रुपयाचं शरीर ज्या देवाने दिलं, जीवदान ज्या देवाने दिलं, त्याच्या करता ज्याला वेळ नाही तो एक नंबरचा निपुत्रिक आहे. बरेच लोकांना देऊ नका, तुम्ही रात्री कीर्तनाला दिसले नाही. मरायला टाइम नाही हो. मारायला टाइम काढावा लागतो का? असं अपॉइंटमेंट घेता का लोक यमाची? आज नका येऊ बरं, आज आमच्याकडे कार्यक्रम आहे, 2 दिवस लेट या ना. काही लोक भरल्या ताटावर तो घेऊन गेला यम. काही पोहे खाता खाता गेले, चमचा तसाच होता तोंडात. काही ना चहाचा घोड येऊ दिला नाही. एका हातात बसून दुसऱ्या हातात कप तसाच गेला. त्याला निपुत्रिक म्हणतात. सकाळी उठल्याबरोबर जर नास्तिक माणसाचं तोंड पाहिलं तर 100 गायी मारण्याचं पाप लागतं. पण सकाळी जो भेटायला पाहिजे तो भेटत नाही. ज्याचं तोंड पाहिजे छडी तो पहाटेच राम राम गेल्याशिवाय राहत नाही. याला वाटलं लोक निपुत्रिक म्हणतात. गायला वासरू नाही, तुळस वृंदावनामध्ये जगत नाही, आत्महत्या केलेले काय म्हणून हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण तुंगभद्रा नदीत आत्महत्या करायला गेला. त्याने एक यतीला पाहिलं, संन्यासी. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. ज्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर माणसाला प्रसन्नता वाटते. काही लोकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरी माणसाचं मन भरून जातं, प्रसन्न वाटतं. काही लोकांचं तोंड पाहिलं तर महिनाभर माणूस बोर राहतो. महिनाभर बोर जातो. काही लोक जन्मभर हसले नाही हो. अख्खा जन्म हसले नाही, अख्खा जन्म. त्याला वाटलं हा संन्यासी साक्षात्कारी साधू आहे. काय कृपा आहे हो ज्ञानोबारायांची. किती तुम्ही परेशान असू द्या, किती दुःखी असू द्या, किती तुम्हाला दुःख असू द्या, किती डिस्टर्ब असू द्या, तुम्ही फक्त ज्ञानोबारायांचा फोटोकडे एकदा टक लावून पहा. किती बी दुःखी असो माणूस नॉर्मल होऊन जातो. तो फक्त फोटो आहे. काय कृपा आहे हो त्यांची. एक वाक्य बोलू का? ज्ञानोबारायांनी ज्याच्याकडे पाठ केली त्याची लोकांनी पूजा केली. नेवाशाला माणूस एखाद्या गोष्टीला टेकून बसला की त्याच्याकडे पाठच असते ना की. मग नेवाशाला ज्ञानोबाराच्या दगडाला टेकून बसले, त्या दगडाकडे पाठच होती की नाही. नुसती कल्पना करा, ज्याच्याकडे ज्ञानोबारायांनी पाठ केली तो लोक त्याचं पूजन करून मंदिर बांधतायत.
ज्याच्याकडे पाठ केली तर त्याचं मंदिर झालं, ज्याच्याकडे ज्ञानोबारांनी तोंड केलं त्याची काय अवस्था झाली असेल महाराज. ज्याच्याकडे ज्ञानोबारांनी निवृत्तीनाथांनी डोळे भरून पाहिलं, दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष हा. काही लोकांचा चेहरा पाहिला की देवाची आठवण होते, समजावं पुण्यपुरुष होतो. मायबाप त्याने पाय धरले महाराज. त्यांनी विचारलं कथम रोदिशी विप्रम त्वं का ते चिंताबली यशी वदम तम सत्वरमय्यम स्वस्य दुःखस्य कारण. महाराज काय झालं, काय रडता, काय दुःखी आहे. त्याने सांगितलं महाराज दिग्जीवितम प्रजाहीन दिग्ग्रचम प्रजाविनम दिग्धनम चापतस्यम दिक्कुलम संतती विना. महाराज गोठ्यात गाय वासरू नाही हो, पोटी संतान नाहीये. महाराजांनी त्याची ललाट पाठी पाहिली आणि सांगितलं तुला या जन्मात अजून पुढच्या 7 जन्मात तुला संतती नाही. तो म्हटला मग जगण्यात काय अर्थ नाही महाराज, मी आत्महत्या करतो. महाराजांना त्याची दया आली. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथे. साधूला दया आली. त्यांनी एक फळ त्याला दिलं, सांगितलं हे फळ बायकोला खायला दे, तिला मुलगा होईल. संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्या. त्याची माझे हित करती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. फळ घेऊन घरी गेला आणि बायकोला सांगितलं धुंदुलीला, म्हणले फळ खा तुला मुलगा होईल. ती म्हणली ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तिने ते फळ घेतलं, गल्लीमध्ये गेली. गल्लीमध्ये बऱ्याच माता मावल्या जमा केल्या आणि तिने चर्चासत्र सुरू केलं. ती म्हणली माझ्या नवऱ्याने हे फळ अभिमंत्रित करून आणलेलं आहे. तिने सांगितलं हे फळ खा तुला मुलगा होईल. बाकीच्या महिला म्हणल्या तुझं डोकं फिरलं का, फळं खाऊन कुठे मुलं होतात का. हे तुकोबारांनी 350 वर्ष अगोदर सांगितलं तरी लोकांच्या ध्यानात येत नाही, याला काय करावं. नवसे कन्या पुत्र होती. आमच्या संतांनी आम्हाला शुद्ध परमार्थ शिकवला. बोल थापा अजिबात नाही, बाप दाखवण्यात श्राद्ध कर. त्यांनी सांगितलं बाकीच्या महिलांनी अगं म्हणले तुला मुलबाळ होत नाही, तुझ्या नवऱ्याने हे फळ कुठून अभिमंत्रित करून आलेलं असेल, हे फळ तू खाशील, तू मरशील आणि तो दुसरं लग्न करेल मोकळा होईल. लोक कधी चांगला सल्ला देतील. तिची बहीण गावात राहायची, हिने घरानं बहिणीला सांगितलं. बहीण म्हणले अगं बाई या भानगडीत नको पडू, मला 4-5 लेकरे म्हणले लय बरी छान आहे मी आता गरोदर आहे, या भानगडीत काही पडू नको. एक काम कर, मला जे होईल मी ते तुला आणून देईल. ते म्हणले पण मग मी या फळाचं काय करू. म्हणले फळ गाईला खायला दे, बघू आपण काय करू. आणि म्हणले तू गरोदर असण्याचं नाटक कर. तिने ते फळ गाईला खायला दिलं. 9 महिने 9 दिवस पूर्णत्वाला गेले. बहिणीला मुलगा झाला. बहिणीने गुपचूप आणून दिला. हिनं नवऱ्याला सांगितलं मला मुलगा झाला. गरोदर असण्याचं नाटक केलं होतं. तिथून 3 महिन्यानंतर गाईला सर्वांग सुंदर दिव्य बालक जन्माला आलं. त्याचा अख्खा देह माणसाचा होता, फक्त कान गाईसारखे होते, म्हणून त्या मुलाचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि बहिणीपासून जो उसना आणला त्याचं नाव ठेवलं धुंधुंकारी. गोकर्ण सात्विक आहे, धार्मिक आहे, पारमार्थिक आहे. धुंधुंकारी लहानपणापासूनच मार्गाला गेला. चोऱ्या करायचा, भांडणं करायचा, घरी भांडणं आणायचा, घरातल्या वस्तू चोरून न्यायचा, जुगार खेळायचा. दोघं मोठे झाले. एक पारमार्थाला लागला, एक चोऱ्या करायला लागला. घरात बरंच धन याने जुगारात हरवलं. बापाकडे भन मागितलं, बापाने नकार दिला. 4 प्रकारचे मुलं असतात: सेवक पुत्र, उदासीन पुत्र, ऋणानुबंधी पुत्र आणि शत्रुपुत्र. 4 प्रकारचे लोक आपल्या पोटी जन्माला येऊ शकतात. जो मागच्या जन्मात कोणी सेवक असेल तो मुलगा म्हणून येऊन सेवा करतो. ऋणानुबंध, एखाद्याशी खूप ऋणानुबंध जिव्हाळ्याचे, तो पुढच्या जन्मात पुत्र होऊन येऊ शकतो. काही उदासीन असतात, मायबापांची सेवा करत नाही, ते उदासीन. आणि काही शत्रू सुद्धा मुलगा बनून घरी येतो. गौतम सिंघानिया नावाचे एक व्यक्ती होऊन गेले. आज सोशल मीडियाला पोस्ट फिरते त्यांचे. रेमंडचे सर्वे सर्वा, मला वाटतं आजच सोशल मीडियाला, आजच फेसबुकला पोस्ट आहे. हजारो कोटीचा मालक, भाड्याच्या घरात राहावं लागलं त्याला. हे मुलांचे प्रकार आहेत. यांनी सांगितलं महाराज तुझ्या अजून पुढच्या 7 जन्मी पोटी संतती नाही. तो म्हणला मग जगतच नाही मी आता. ते फळ दिलं होतं, ते जे महाराजांनी सांगितले शब्द याला आठवले की मला त्या महाराजांनी सांगितलं होतं पण मी ऐकलं नाही.
आता हा वाम मार्गाला गेला, चोऱ्या करतोय, जुगारी आहे. पर्याय काय? काहीच पर्याय नाही. शेवटी बापाला विरोध केला, बापाला वाईट वाटलं. या गोकर्णाने बापाला उपदेश केला, बाप अरण्यात निघून गेला. आईच्या जवळ पैसे धन मागायला लागला. आई म्हणले माझ्याकडे काही नाही. आणि मंगळसूत्र तिच्याकडे मागितलं, माईनं दिलं नाही. आईच्या मागे जडतं लाकूड घेऊन सुटला. माय जीवाच्या आकांतानं धावते, पडक्या विहिरीत धुंदुली जाऊन पडली. शेवटी संपले. कारण काय? जो बोएगा वो पाएगा, तेरा किया संग आएगा. सुख दुख है क्या जीवन भला, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी. जो बोएगा वो पाएगा, तेरा किया संग आएगा. सुख दुख है क्या जीवन भला, जैसी करनी वैसी भरनी. असं कधी झालंय का तुम्ही सगळे द्राक्ष बागायतदार आहेत? असं कधी झालं का एखाद्या वर्षी द्राक्षाला सफरचंद लागले? झालंय असं कधी? असं कधी झालंय का टोमॅटो लावले आणि त्याला भेंडी आली? एखाद्या वर्षी पाणी जास्त झाला बोट, टोमॅटोच्या ऐवजी भेंडीच लागली. असं एखाद्या वर्षी झालंय कधी? कधीच नाही. इथे जे पेरलं तेच उगतं. मायबाप शेवटी धुंदुली पडली, चुकत नाही. एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर, येथेच कर येथेच भर. लपशील कोठवर रे वेड्या, लपशील कोठवर रे वेड्या, लपशील कोठवर. वेड्या लपशील कोठवर रे वेड्या, लपशील रे कोठवर वेड्या, लपशील रे कोठवर. एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर, येथेच कर येथेच भर. इथेच करावं लागतं आणि इथेच भरावं लागतं. चुकतं का हो? कुठेच जायची गरज नाही. एक ना एक दिवशी पापाचा घडा भरतो. भरला की नाही? रावणाचा घडा भरला की नाही? एक ना एक दिवशी लय रावणानं खूप अत्याचार केले, पण शेवटी घडा भरला की नाही रावणाचा? कन्वर्ट नका करू हा. कोणी असो चुकत नाही. देवाच्या बापाला चुकलं नाही हो. देव या बाबतीत लय काटेकोर बरं. बाप असो, त्याची आई असो, त्याचा भाऊ असो, त्याची बायको असो, बायकोला सुद्धा फॅसिलिटी दिली देवाने. काय म्हणतो आपण? कर्माच्या बाबतीत देव फार कठोर आहे. देवकी मातेनं विचारलं होतं की कृष्णा 14 वर्षानंतर भेटला रे? देव म्हणला आई हे तुझे मागच्या जन्माचे कर्म आहेत. काय कर्म होते आज नाही सांगत, त्याचा जन्म होईल त्या दिवशी सांगेल. आज प्रास्ताविक मांडू फक्त देवाची. धुंदोली संपली. बाप गेला, आई गेली, गोकर्ण वाटलं पुढचा नंबर आपला. गोकर्ण तपश्चर्या करायला निघून गेला. 12 वर्ष तपश्चर्या केला. हा धुंदुंकारी वाम मार्गाला गेला. 5 परस्त्रियांच्या नादी लागला. त्या स्त्रियांना घरी आणून ठेवलं. परस्त्रीला धनप्रिय आहे.
बाकीच्या सगळ्या गोष्टी बंद पडल्या, चोऱ्या करायचा, दरोडे घालायचा, भरपूर धन कमवलं. त्या स्त्रियांनी विचार केला धन भरपूर झालं, एक ना एक दिवशी मारणार आहे. आणि म्हणले हा जर सापडला तर त्याच्यासोबत आपण बी गुन्हेगार होऊ. त्या 5 जणांनी त्याला खांबाला बांधलं, त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा जीव जात नव्हता. त्याच्या तोंडात चुलीतला विस्तव कोंबला, शेवटी मेला. त्याचं प्रेत घरात पुरलं आणि त्या धन घेऊन निघून गेल्या. तो पिशाच्य योनीला प्राप्त झाला. पिशाच्य योनीला प्राप्त झाला. 12 वर्षानंतर गोकर्ण घरी आले, आपल्या घरी मुक्काम केला. रात्री चित्र विचित्र आवाज कानावर येऊ लागले. कधी राजा, कधी उंट, कधी घोडा, कधी कुत्रा, कधी अनेक प्रकारचे वेगवेगळे नावं, विचित्र आवाज कानावर यायचे. गोकर्णानं अभिमंत्रित केलेलं पाणी कमंडलूचं हातात घेतलं आणि फेकलं. विचारलं कोण आहे? त्याने सांगितलं दादा मी तुझा भाऊ, मी धुंदुंगारी. याने सांगितलं अरे मी तुझं श्राद्ध केलं, पिंडदान केलं, तुला मुक्ती नाही मिळाली. त्याने सांगितलं दादा 1000 श्राद्ध कर, 1000 पिंडदान कर, मला मुक्ती मिळणार नाही. मी पिशाच्य योनीला प्राप्त आहे, प्रेत योनीला प्राप्त आहे. पण म्हणले दादा मला मुक्त कर, काहीतरी कर. मी पापी, मी दुरात्मा, मी दुराचारी, मी खूप पाप केले, पण मला आता मुक्त व्हायचंय. सकाळ झाली. गोकर्णानं ज्येष्ठ श्रेष्ठांना जाणकारांना विचारलं की माझ्या भावाला पिशाच्य योनी प्राप्त झाली, काय करू? कोणाला सांगता येत नाही. मरणाचे 4 प्रकार आहे, दैविक, भौतिक, अध्यात्म आणि प्रत्यक्ष. जे लोक अपघाती मृत्यूने मरतात त्यांना त्या ठिकाणी दैविक मरण म्हणतात. आणि जे लोक दैविक मरणाने गेले त्यांना भागवता पलीकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. कुणालाच काही सांगता आलं नाही. शेवटी भुवन भास्कर भगवान सूर्यनारायण सांगितलं की गोकर्ण तुझ्या भावाच्या स्मृतिप्रित्यर्थ तू श्रीमद भागवताचं आयोजन कर. त्यांनी भागवताचं आयोजन केलं. भागवताला सुरुवात झाली. ते प्रेत, ते पिशाच्य वायू रूपाने 7 गाठ्यांचा बांबू होता. त्या बांबूमध्ये त्या ठिकाणी ते पिशाच्य येऊन बसलं, तो जीवात्मा येऊन बसला. पहिल्या दिवशीची कथा आली. पहिली गाठ फुटली, दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ, तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ, 7 दिवसात 7 गाठी फुटल्या. दिव्य देह धारण केला, समोर प्रकट झाला, त्याचा उद्धार झाला. मग बाकीचे जे लोक होते ऐकायला ते म्हणे का कथा तुमच्या भावानं ऐकली, कथा आम्ही पण ऐकली, पण उद्धार फक्त तुमच्या भावाचाच झाला, वशिला मारला का? ते म्हणले नाही, माझ्या भावाने अंतःकरणापासून कथा ऐकली, मनापासून कथा ऐका. कथा माहिती मिळवण्यासाठी ऐकायची नसते, कथा सर्चिंग करण्यासाठी मिळवायची नसते, कथा ज्ञान गोळा करण्यासाठी त्या ठिकाणी ऐकायची नसते. कथा भगवंताची कृपा संपादन करण्यासाठी ऐकायची असते. श्रद्धेनं कथा ऐका. भगवान कृष्णावरती प्रीती निर्माण होईल यासाठी कथा ऐका. मग गोकर्णाने कथेचं आयोजन केलं, सगळ्यांचा उद्धार झाला. नारदानं गंगेच्या किनारी आनंदवन नावाचा घाट आहे, तिथे कथेचं आयोजन केलं. भक्ती ज्ञान वैरागी येऊन बसले, सगळे आले, कथेला सुरुवात झाली. परमात्मा सुद्धा येऊन बसले. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून मातोरी मध्ये राहिला. मी नाही म्हणत, उगीच नाही बोललो मी, नका पाहू कुठे, करा हरिकथा, तेथे अवचिता सापडे. आता 7 दिवस विठोबा पंढरपूरला नाही, मातोरीत आहे.
मी नाही सांगत हो, शास्त्र सांगतं जेथे कीर्तनाची जागा, तेथे पांडुरंग उभा. जिथे कीर्तनाची जागा आहे तिथे पांडुरंग उभा आहे. ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठोबाचे पाय, ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय, ज्याच्या घरी बकरी माय त्याच्या घरी खाटक्याचे पाय. विठ्ठलिंग तिथे रविवारी कोण येईल? ज्याच्या घरी गाय, जिथे गाय तिथे भगवान परमात्म्याचा वास आहे. 33 कोटी देवांचा वास आहे. गायीच्या शेणात लक्ष्मी आहे. अर्थशास्त्र आहे ते, जाऊ द्या, आपला विषय नाही तो. तुम्ही सगळे कृषी काय म्हणतात त्यांना, धरतीपुत्र आहेत ना तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला काही विस्तारण सांगायची गरज नाही. चला, भक्ती मार्ग, भक्ती माता, ज्ञान वैराग्य सगळ्यांचा उद्धार झाला. भगवंत तेथे येऊन थांबले. देवानं सांगितलं तुमचा सगळ्यांचा उद्धार होईल. भक्तीने एक देवाकडे मागणी मागितली की देवा, जिथे जिथे तुझी कथा होईल तिथे त्या ठिकाणी तुझं अस्तित्व पाहिजे, एवढं मला वचन दे. जिथे जिथे भगवंताची कथा होते तिथे परमात्म्याचा वास असतो. एकदा आपण चिंतन करू, एकदा भजन करू आणि पुढची कथा गोळाली. भागवताची निर्मिती कोणी केली ती कथा आपण या ठिकाणी ऐकू.